नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड 3 चं काय असणार आहे शेड्यूल। तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, एमबीबीएस अँड बीडीएस साठी जो कॅप राऊंड 3 चे जे सीट मॅट्रिक्स आहे आपले, हे कधी येणार 15/10/2024 ला आपले सीट मॅट्रिक्स येणार। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? सीट मॅट्रिक्स जेव्हा आपल्याला सीट मॅट्रिक्स बघतो आपण, त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येते। काय आयडिया येते? जो आपला जो कट ऑफ राहणार आता कॅप राऊंड 3 चा, तो इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल। मीन्स आता सीट मॅट्रिक्स मधून आपल्याला काय कळते, कोणत्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे ते कशावरून कळते आपल्याला? सीट मॅट्रिक्स वरून आपल्याला कळते। त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की ज्या कॉलेजला आपण नंतर आपली चॉईस फिलिंग करणार आहोत, त्यांचा जो कट ऑफ आहे तो इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे। तर बघा, मग आपली जी चॉईस फिलिंग आहे ही कधीपासून सुरू होणार? तर जी आपली जी चॉईस फिलिंग आहे ही 15/10/2024 पासून सुरू होईल, तर 17/10/2024 पर्यंत सुरू राहील आपली चॉईस फिलिंग। तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? चॉईस फिलिंग करू शकता तुमची कॉलेजची। तर ही कधीपर्यंत सुरू राहील? तर ऍज सर्व्हर टाइम किती याचा? 17 तारखेला रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे सुरू राहील। त्याच्यानंतर काय मग? आता तुमची सीट मॅट्रिक्स आली, तुम्हाला एक अंदाज आला ह्या कॉलेजला एवढ्या एवढ्या जागा आहे। त्याच्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग पण केली। मग त्याच्यानंतर काय होणार? त्याच्यानंतर तुमची डिक्लेरेशन येईल, थर्ड सिलेक्शन लिस्ट। आता सिलेक्शन लिस्ट कधी येईल तुमची? तर 19/10/2024 ला तुमची सिलेक्शन लिस्ट येईल। आता सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? कॉलेजला जाऊन काय करायचंय? तुमचं फिजिकल जॉईनिंग करायचंय। आता फिजिकल जॉईनिंग कधी करायचंय? तर 20/10/2024 ते 23/10/2024 पर्यंत ह्या 3 दिवसात तुम्हाला काय करायचंय? फिजिकल जॉईनिंग करायची आहे। त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? कॉलेज अलॉट होईल। तर अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।